जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। कालपासून इंगळी तालुका हातकणंगले गावामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना इंगळी शहर प्रमुख श्री केशव नारायण पाटील यांनी इंगळी गाव बंद ठेवून गावातील विविध मागण्यांसाठी आज 12 ऑगस्ट पासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। त्यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। काल गाव कडकडीत बंद ठेवून उपोषणास गावकरी यांनी पाठिंबा दिला। गावातील पडलेल्या 6 मोठ्या विहिरीचं बांधकाम करणं, हुपरी रोड ओढ्यावर संरक्षण भिंत बांधणं, इंगळी चंदूर पंचगंगा नदीवर मजूर असलेल्या पुलाच्या कामाची सुरुवात करणं, गावाबाहेरहून रस्ता सुरू करणं या विविध मागण्यांसाठी उपोषणास बसलेत। त्याचप्रमाणे पंचगंगा नदीजवळ चंदूर पाणंद रस्ता 300 मीटरचं काम आंदोलनामुळे कालपासून सदर काम सुरू झाले। आज मात्र त्यांनी गावातील बँका, पतसंस्था, सहकारी संस्था बंद ठेवण्याचं आवाहन केलं। त्याचप्रमाणे आज संध्याकाळी गावातील सर्व दूध संस्थेने दूध संकलन बंद करून पाठिंबा मिळावा यासाठी त्यांनी आवाहन केलं। यावेळी त्यांच्यासोबत बबन पाटील, सुरेश लोहार, निजाम पटेल, मधुकर भातमारे, विजय शिंदे, शाणूर नायकवडे, सुलतान नायकवडे, माननीय सरपंच बाळासो नायकवडे, खानसात नायकवडेसह अनेक नागरिक उपस्थित होते। सत्यमुख प्रतिनिधी विलास पाटील, इंगळी तालुका हातकणंगले। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।